अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्ताराने। राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर असून सरकारच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला। अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला सुरुवात करताना ते आज बोलत होते। राज्यातील गुन्हेगारीची स्थिती मांडणारा अहवाल सरकारने गेली 2 वर्ष प्रकाशितच केलेला नाही असं ते म्हणाले। सरकारची जरब नसल्यामुळे आणि कारवाई करण्याची मानसिकता नसल्यामुळे गुन्हेगारांना अभय मिळत असून गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं दानवे यांनी सांगितलं। सरकारला केवळ बुलडोझरनी निरपराध लोकांची घरं पाडण्यात स्वारस्य आहे, मात्र वाढत्या महिला अत्याचारांसारख्या गुन्ह्यांकडे त्यांचं लक्ष नाही असं विरोधी पक्षनेते म्हणाले। वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचं सांगत सरकारने स्थापन केलेले सायबर कक्ष जनतेला त्रास होईल अशा पद्धतीने कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं। गुन्हेगारांवर कारवाई करण्यात सरकार पक्षपातीपणा करत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला। स्पष्ट बहुमत असतानाही सरकारचा कारभार सुरळीत चाललेला नाही आणि सरकारचं राज्यात घडत असलेल्या घडामोडींकडे अजिबात लक्ष नाही अशी टीका त्यांनी केली। पाहूया विधान परिषदेच्या कामकाजाचं थेट प्रसारण।